नमस्कार मित्रांनो. JMC डिपार्टमेंट अंतर्गत जाहीर झाली होती बघा 2025 मध्ये. तर मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेले आणि लिस्ट पण जाहीर झालेले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकूण किती कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड अंतर्गत जाहीर झाली होती बघा 2025 मध्ये मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, कागदपत्र पडताळणी करता महत्त्वाची सूचना. तर बघू शकता मित्रांनो, 7/1/2026 रोजी अपडेट आलेले. तर खाली बघू शकता मित्रांनो, काय अपडेट आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गड्ड पदासाठी संवर्गातील समकक्ष सरसेवेच्या 86 रिक्त पदाची प्रत्यक्ष यादी, निवड यादी व प्रत्यक्ष यादी तयार करण्याकरता उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेला होता. तर 12/12/2025 रोजी एक्झाम घेण्यात आली होती बघा. तर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही, उमेदवाराची निवड यादी व प्रत्यक्ष यादी तयार करण्याकरता गुणवत्ता प्राप्त उमेदवाराची कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी करता वेळापत्रक प्रज्ञा उमेदवाराची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर बघू शकता मित्रांनो, कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार बघू शकता. 13/1/2026 आणि 14/1/2026 रोजी वेळापत्रक प्रमाणे पडताळणी करण्यात येणार मित्रांनो. तर बघू शकता खाली कोणत्या कोणत्या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. खाली बघू शकता मित्रांनो, अपडेट कधी आलेले 7/1/2026 ला अपडेट आलेले बघा. तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता बघा 13/1/2026 आणि 14/1/2026 दरम्यान होणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, गड्ड पदासाठी हे जाहिरात होती बघा. तर बघू शकता शिपाई पदासाठी एकूण किती कॅन्डिडेट आहे बघू शकता तुम्ही. लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करा मित्रांनो. तर बघा, एकूण 22 कॅन्डिडेटला बोलवण्यात आलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. जागा आहे बघा 22 आणि एकूण 22 कॅन्डिडेटला बोलवण्यात आलेले आहे. आणि खाली बघू शकता प्रयोगशाळा परिचर गड्ड पदासाठी ही जाहिरात होती बघा. तर याच्यात एकूण बघू शकता 17 जागा होत्या आणि एकूण 17 कॅन्डिडेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे. तर बघा मित्रांनो, आता शिपाई पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी येणार बघू शकता मित्रांनो. इथं महाविद्यालय विभाग शिपाई संवर्गाच्या उमेदवारांनी दिनांक 13/1/2026 रोजी उपस्थित राहायचं बघा. आणि प्रयोगशाळा परिचर या पदासाठी बघू शकता कधी राहायचं उपस्थित, 14/1/2026 रोजी उपस्थित राहायचं आहे. तर मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित घेऊन जा. जर एक पण डॉक्युमेंट तुमचं मिस असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे काळजीपूर्वक सर्व डॉक्युमेंट कलेक्ट करा आणि सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आणि झेरॉक्स घेऊन जा. एक पण डॉक्युमेंट मिस झालं ओरिजिनल तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल. आणि सर्व कॅन्डिडेटला मनापासून खूप खूप अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.